बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आम्ही आलो आहे डहाणूला. सो गाईज, पाऊस पडतोय. आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी गडाच्या खाली इथेच. आणि आता इथून चालत चालत पुढे जाणार आहे. गड इथून दिसत नाही सध्या, थोडंसं पुढे गेल्यावर दिसेल मला ते वाटतं. आणि चला कंटिन्यू करूया जर्नी. सो गाईज, इथून थोडासा डोंगर दिसायला लागला. आम्ही रस्त्यात चाललो होतो. हा सिधीस इथून. आणि वरची टोक नाही दिसत आहे कारण की पाऊस पडतोय. इकडे आवणी झाली आहे हे बघा, हात लावणं बरं. सर हे ऋषी चल, तो बघा कसा नुसतं आहे, त्याला दिसला ना तो रेकॉर्डच करायला लागला आहे. तर गाईज, आम्ही मेन रोडवरून चालत चालत मध्ये आलो आहे. आणि इथून हा बघा, इथून पुढे येऊन एक राईट टर्न जातो. मग गडाकडे जाणार रस्ता इथे बोर्ड लावलेला आहे, इथून राईटला. सो गाईज, गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, पण आम्ही जो डहाणू साईडून आहे ना तिकडून चाललो आहे. आणि दुसरा रस्ता त्या साईडला हायवेकडून आहे. त्या रस्त्याने नाही जात कारण की तो रस्ता खूपच असा अवघड आहे. या साईडून पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि त्या साईडून असंच चिखल आहे खूप, म्हणून मग आम्ही या साईडून चाललो आहे. तर मित्रांनो, चढण चालू झालेली आहे. आणि इथे अजून एक गेट आहे जाताना. हा बघा, इथून रस्ता आहे जायला, मस्त बनवला आहे. आणि पुढे गेल्यावर शिड्या आहेत. सो गाईज, जवळजवळ 25% आलो आहे आम्ही. आणि इथे एक टेंट वगैरे आहेत. सध्या पावसाळा आहे म्हणून मला तरी वाटते हे टेंट इकडे बंदच आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये परत चालू करत असतील, म्हणजे दिवाळीच्या टायमाला. आता हा एक अजून एक गेट आला आहे दुसरा. गाईज, इथून शिड्या चालू होतात. आता पायऱ्या बनवल्यात. गाईज, आता पायऱ्या सुरू होणार दिस वे. हा गेट समोर. कम तर रे बघा इकडे पण. सो गाईज, पायऱ्या लागल्यात आणि इकडे टाईल्स लावल्यात. आणि त्याच्यावर चप्पल सरकते लगेच. ही बघा असे, कारण इथून सांभाळून जावं लागेल आता एकदम. मित्रांनो, हा बघा, ब्लॉगिंग कंटिन्यूस चालू आहे याची. एकदम भारी वाटते इकडे शिड्या चढताना, मस्त बनवल्यात. तो गाईज, रस्त्यात जाताना एक देवालय भेटलंय, हे बघा. गाईज, आम्ही चढलोय, एक पॅच पार केला वाटतं आम्ही. आणि अख्खीकडे धुकं आलं आहे. जिकडे बघाल तिकडे धुकं टाईप झालं आहे. आणि पाऊस पण बारीक बारीक कंटिन्युअस चालू आहे. सो गाईज, जसे जसे आम्ही वरती चाललो आहे ना, तसे तसे ढगं खूप यायला लागले. तसं हे बघा, पुढे पण एकदम क्लिअर दिसत नाही. मस्त वाटते एकदम, एकदम फ्रेश एअर. परत बारीक बारीक पाऊस, मजा येते. आणि हे बघा कसं झालं आहे, दम लागलाय बरोबर. सो गाईज, पहिला पॅच क्रॉस केलेला आहे, आलोय वरती. आणि इथे होर्डिंगचं बॅनर वगैरे आहे वाटतं असं. आणि अख्खं धुक्यात गेलं. हे बघा, इकडे काहीच नाही दिसत आहे. लास्ट टाईम आम्ही उन्हाळ्यात आलेलो. आता बघा, हे बघा खाली खोल दरी आहे. आणि तिकडे त्या साईडला गड आहे, तिकडे चाललो आम्ही आता. बस थोडंसं 5-10 मिनटाचा रस्ता राहिलेला आहे. ओके, भिजायला मजा येते ना रे. हे बघा गाईज, तिकडे माकड आहे. गाईज, माकडं दिसलेत आम्हाला इकडे. ते बघा, पाणी प्यायला लागलेत ते. हे फोन घेऊन जातील. हा, आपण आता भेटू. तर गाईज,
भरपूर इकडे माकडांशी बोललो आम्ही, गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांना बाय बाय करूयात. बाय बाय, ए टाटा, बाय बाय. आणि पुढे जाऊयात, चला लेट्स गो. मस्त अख्खीकडे धुकं 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 धुकं, हे बघा मस्त इथून रस्ता चालला असा. वाव, लय भारी वाटतंय रे, स्वर्गाचं दार. मजा येते. आणि इकडे काकूंचं दुकान आहे तिकडे, हे बघा इकडे तुम्ही, एकच दुकान आहे वरती वाटतं. आणि काकूंकडे सगळं खाण्यापिण्याचं सामान आहे, काकड्या वगैरे हे ते सगळं भेटते. आणि इथून पुढे चला रे चल. हे बघा कसा रस्ता रस्ता रस्ता, आणि इथून जाताना व्ह्यू हे बघा जबरदस्त व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. गाईज इथे आपल्यासाठी सूचना आहे, महालक्ष्मी गड सूचना. महालक्ष्मी गडाच्या टोकावर जाणं सक्त मनाई आहे. गाईज गडावर या, पण इथून वरती जाऊ नका. तिथून सरळ बाजूनी पायऱ्या गेल्यात लेफ्ट साईडून, तिथून सरळ चला. आणि विहंगम दृश्य बघाल तर बापे बाबा बाबा, माझ्या मागे हे बघा तिकडे जबरदस्त व्ह्यू आहे. गाईज अख्खं धुकं ओसरलंय तिकडचं, दुरी लागली आहे डोंगरांना. गाईज गड दिसायला लागलाय, धुकं ओसरायला लागलंय. फोन भिजतोय पावसात, तरी बारीक बारीक पाऊस आहे. ब्लॉगिंग करतो. बाप रे, हा बघा जबरदस्त व्ह्यू आहे. सो गाईज दुसरी परत माकडांची गँग भेटली आहे. बघा ते पिल्लू सोबत आहे त्यांच्या. फोन घेऊन जायचे, घाबरा वाटतो मला. हे बघा खूप सारे आहेत तिकडे, मस्त गड दिसतोय तो बघा. तर गाईज आम्ही जवळजवळ 45 मिनिट्समध्ये कवर केलं आहे सगळं. थोडंसं लवकर आलं असतं, पण आलो ब्लॉगिंग करत, पण टाईम झाला थोडा जास्तच. आणि आता इथून दुकानं वगैरे लागायला लागली आहेत. पूर्णपणे गडाच्या खाली आलं आहे. सगळी दुकानं बंद आहेत रे इकडे. ये असली नजारा. गाईज परत धुकं यायला लागलं. हे बघा इकडून सगळं चाललंय असं पसरत तिकडे. मंदिराचा गेट इथे आहे, आणि मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, म्हणून त्याचं जरासं पालन करतोय आम्ही. इथे सध्या 2 दुकानं उघडी आहेत, आणि एक तिसरं त्या साईडला तिकडे आहे, ते एक उघडं आहे. रात्री बंद असेल ना, संध्याकाळी 7 वाजता बंद का? हां, आता दुपारची पण आरती असते का? नाही का? हां, संध्याकाळी. गाईज आम्ही मंदिराच्या आवारात बाहेर इकडे आलो आहे. हे बघा मंदिराचं हे असं स्ट्रक्चर आहे, आणि इथून सुद्धा गड दिसतोय तो बघा. दिस इज महालक्ष्मी गड. ओ गाईज व्ह्यू बघाल तर फारच खतरनाक झालं, एकदम जबरदस्त. परत गडावरून खाली मंदिरातून दर्शन घेऊन, आणि गड बघाल तर इथे चाय ब्रेक घेतला आम्ही. मस्त एकदम मागे धुकं आलाय डोंगराचा, आणि गड पण बघा मस्त दिसतं इथून. जस्ट चाय ब्रेक. काका तिथे जाताना विचारलेलं त्यांनी आम्हाला, चाय घेता का? लय भारी. ऋषीने बिस्किटसुद्धा घेतलं आहे. तर गाईज आता आम्ही टाईमलॅप्स लावायचा विचार करतोय, आणि जबरदस्त मागचं इथून मस्त व्ह्यू दिसतंय. हे बघा, तर इथूनच लावतो आता टाईमलॅप्स.
आणि पूर्णपणे धुकं ओसरून गेलं आहे. मस्त वरती एक वाट गेलेली दिसते तिकडून, ती पण नको, आपल्याला रिक्स नाही घ्यायची आहे तिकडे जायला. बस इथेपर्यंतच. सो गाईज एक छोटीशी टाईमलॅप्स रेकॉर्ड केली आम्ही इथे, पण ती पोर्ट्रेट घेतली आहे मी. ती तरी पण टाकतोच मी ब्लॉगमध्ये. आणि जबरदस्त इथे कधीपासून 15-20 मिनटं झाले आम्ही थांबलो आहे. काय नजारा आहे, समोर डोंगर, भारी वाटते. सो गाईज या नजाऱ्यासोबत हा व्लॉग मी इथेच संपवतो. सो बॉयज अँड गर्ल्स, टिल देन टेक केअर, लिव्ह लाईफ, लिव्ह ड्रीम, बाय बाय. हा डायलॉग नाही पाहिजे रे, हा भावाचा डायलॉग आहे माझ्या.